तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जी.के. प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि आपल्याला मी गॅरंटी देतो की आपण या सुपर क्लासमध्ये कुठेच बोर नाही होणार, कारण जे क्वेश्चन्स आपल्याला या सुपर क्लासमध्ये पाहावयास मिळणार आहेत आणि समोर तर अत्यंत महत्त्वाचे जी.के. प्रश्न पाहावयास मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही एकच रिक्वेस्ट आहे. सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी या सुपर क्लासला एक लाईक करून घ्यायचा आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, खालीलपैकी कोणकोणते ठिकाण सिक्कीम या राज्यामध्ये आहेत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणते ठिकाण हे सिक्कीम या राज्यामध्ये स्थित झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच नथुला खिंड आणि जेलेब खिंड हे जे दोन्ही जे खिंड आहेत ते सिक्कीम या राज्यामध्ये स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी यांनी तो नवयुगातल्या राष्ट्रपुरुष होता असे कोणाविषयी म्हटले होते ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी तो नवयुगातला पुरुष होता असे उद्गार कोणाविषयी काढले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शाहू महाराज यांच्याविषयी तो नवयुगातला राष्ट्रपुरुष होता असे एक उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्यावर कोणत्या वृत्तपत्राने टीका केली होती. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्यावर कोणत्या वृत्तपत्राने टीका केली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्यावर टाइम्स या वृत्तपत्राने एक टीका केलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कोणाचा जन्म झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचा एक जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली आहे. राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना कोणत्या ठिकाणी केली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोलकाता या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी मिर्तुल अखबार हा खालीलपैकी कशाचा प्रकार होता ते सांगायचा आहे. राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले मिर्तुल अखबार हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार होता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले मिर्तुल अखबार जो आहे तो साप्ताहिकाचा एक प्रकार बनलेला होता. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले मिर्तुल अखबार हा कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केला जात असे ते सांगायचं आहे. मित्रांनो, राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले मिर्तुल अखबार कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात असे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पार्शियन भाषेमध्ये राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेले जे मिर्तुल अखबार आहे ते प्रकाशित केले जात असे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये शारदा कालवा खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये बांधण्यात आलेला आहे. भारतामध्ये शारदा कालवा हा कोणाच्या काळामध्ये बांधण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतामध्ये शारदा जो कालवा आहे तो लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये एक बांधण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली होती. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी ही कोणत्या वर्षी केली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लॉर्ड कर्झन यांनी 1905 या वर्षी एक बंगालची फाळणी ही केलेली आहे. पुढचा प्रश्न, भगवान महावीर यांनी खालीलपैकी कोणत्या तत्वावर भर दिला होता. भगवान महावीर यांनी खालीलपैकी कोणकोणत्या तत्वावर भर दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र या सर्व तत्वावर भगवान महावीर यांनी एक भर दिलेला आहे. पुढचा प्रश्न, मुंबई मजूर संघ ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे. मुंबई मजूर संघ ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी मुंबई मजूर संघाची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, राणीगंज हे कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. राणीगंज हे कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राणीगंज हे कोळशासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पोर्तुगीजांचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण बनले होते. पोर्तुगीजांचे मुख्यालय खालीलपैकी कोणते ठिकाण बनले होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील गोवा हा जो राज्य आहे तो पोर्तुगीजांचे मुख्यालय असलेले एक ठिकाण बनलेले होते.
पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष कृती दिन हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रत्यक्ष कृती दिन हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मुस्लिम लीगशी संबंधित. या ठिकाणी प्रत्यक्ष कृती दिन हा एक दिवस बनलेला आहे. पुढचा प्रश्न, 360 ग्रॅम हे खालीलपैकी मानवातील कोणत्या अवयवाचे वजन आहे ते सांगायचं आहे. 360 ग्रॅम हे खालीलपैकी मानवातील कोणत्या अवयवाचे एक वजन आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 360 ग्रॅम हे मानवातील हृदय या अवयवाचे एक परफेक्ट वजन बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी 7 रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता एक रंग तयार होत असतो? 7 रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता एक रंग तयार होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 7 रंगाचे मिश्रण होऊन पांढरा रंग हा एक तयार होत असतो. पुढचा प्रश्न, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील हिंगोली या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंगे स्थित आहेत ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ज्योतिर्लिंग हे स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वरीलपैकी सर्वच, म्हणजे महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक, पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये ज्योतिर्लिंगे ही पूर्णपणे स्थित झालेली आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे? महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे ते स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, परळी वैजनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये केंद्रशासित प्रदेश व घटक राज्याची माहिती दिलेली आहे किंवा यादी दिलेली आहे ते सांगायचं आहे? राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये केंद्रशासित प्रदेश तसेच घटक राज्यांची यादी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, राज्यघटनेच्या परिशिष्ट पहिल्यामध्ये केंद्रशासित प्रदेश व घटक राज्यांची एक यादी दिलेली आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण आपण इच्छुक असाल प्लसचे क्लासेस घेण्यासाठी, तर त्यामध्ये सर्वात पहिली बॅच ध्येय बॅच आहे मित्रांनो. ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 10 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, ही डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 13 नोव्हेंबरपासून अनअकॅडमीवर झालेली आहे. आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, या बॅचेचे नाव आहे रणांगण बॅच. या बॅचेचे स्टार्टिंग अनअकॅडमीवर 17 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मित्रांनो, आपण जर कुठल्याही एका बॅचेचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर आपण इतर कुठल्याही बॅचेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. पहिले आपण फ्री क्लासेस पाहू शकता आणि आपल्याला पसंत आले तर आपण प्लसचे सबस्क्रिप्शन नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, काक्रापारा अणुविद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? काक्रापारा अणुविद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, काक्रापारा हे अणुविद्युत केंद्र भारतातील गुजरात या राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, घटना समितीतील सुकून समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? घटना समितीतील सुकून समितीचे अध्यक्ष कोणते व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, घटना समितीतील सुकून समितीचे जे अध्यक्ष आहेत ते KN मुंशी ही एक व्यक्ती बनलेले होते.
पुढचा प्रश्न, या ठिकाणी सोनालीपूर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते? सोनालीपूर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे एक पूर्वीचे नाव होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सोनालीपूर हे सोलापूर या महाराष्ट्रातील जिल्ह्याचे एक पूर्वीचे नाव ठेवलेले होते. पुढचा प्रश्न, चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, अष्टविनायक देवस्थानापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक देवस्थान आहेत ते सांगायचं आहे. अष्टविनायक देवस्थानापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक देवस्थान स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अष्टविनायक देवस्थानापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण 5 अष्टविनायक देवस्थान हे स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणकोणते अष्टविनायक देवस्थान स्थित आहेत? महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणकोणते अष्टविनायक देवस्थान स्थित झाले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच महागणपती, विघ्नहर आणि मोरेश्वर हे जे तिन्ही अष्टविनायक देवस्थान आहेत ते महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, बल्लाळेश्वर हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बल्लाळेश्वर हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बल्लाळेश्वर हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत? खालीलपैकी कोणकोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे चिल्का, सांबर, लोणार हे जे सर्व सरोवर आहेत ते खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेले एक सरोवर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर भारतातील राजस्थान या राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश व तामिळनाडू या 2 राज्याच्या सीमेवर स्थित आहे? खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश व तामिळनाडू या 2 राज्याच्या सीमेवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पुलकित हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ते आंध्र प्रदेश व तामिळनाडू या 2 राज्याच्या सीमेवर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रामध्ये स्थित आहे? खालीलपैकी कोणते हे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रामध्ये स्थित झाले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये लोणार हे जे सरोवर आहे ते एक खाऱ्या पाण्याचे सरोवर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर पाहूया. कर्कवृत्त हा भारतातील एकूण किती राज्यांमधून जात असतो? कर्कवृत्त हा भारतातील एकूण किती राज्यांमधून जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कर्कवृत्त हा भारतातील एकूण 8 राज्यांमधून गेलेला आहे. पुढचा प्रश्न, मानस सरोवर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? मानस सरोवर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मानस सरोवर या नदीचा जो उगम आहे या ठिकाणी जो उगम आहे तो ब्रह्मपुत्रा नदीचा एक उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झालेले आहे? भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कुशीनगर या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण हे दिन झालेले आहे. पुढचा प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांचे वयाच्या कितव्या वर्षी महापरिनिर्वाण झाले होते? भगवान गौतम बुद्ध यांचे वयाच्या कितव्या वर्षी महापरिनिर्वाण झाले होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. भगवान गौतम बुद्ध यांचे वयाच्या 80व्या वर्षी त्यांचे महापरिनिर्वाण हे झालेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नौरोजी हाऊस ऑफ कॉमन या सभागृहाचे सदस्य एकूण किती वर्षे राहिले होते? दादाभाई नौरोजी हे हाऊस ऑफ कॉमन या सभागृहाचे सदस्य एकूण किती वर्षे राहिले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दादाभाई नौरोजी हाऊस ऑफ कॉमन या सभागृहाचे एकूण 3 वर्षे एक सदस्य राहिलेले होते. पुढचा प्रश्न, दादाभाई नौरोजी सदस्य असलेले हाऊस ऑफ कॉमन कोणत्या देशाचे सभागृह होते ते सांगायचं आहे. दादाभाई नौरोजी सदस्य असलेले हाऊस ऑफ कॉमन हे सभागृह कोणत्या देशाचे होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दादाभाई नौरोजी सदस्य असलेले हाऊस ऑफ कॉमन हे जे सभागृह आहे ते ब्रिटन या देशाचे एक सभागृह होते. पुढचा प्रश्न, सुवर्णरेखा या नदीवर कोणते औद्योगिक शहर वसलेले आहे? सुवर्णरेखा या
नदीवर कोणते औद्योगिक शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सुवर्णरेखा या नदीवर औद्योगिक शहर जे आहे ते जमशेदपूर हे एक शहर वसलेले आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला एक लाईक करावं आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशा प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.